येत्या सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। हे अधिवेशन मोदी यांच्या कार्यकाळातील सर्वात वादळी अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे। काय आहेत त्याची नेमकी कारणं या रिपोर्टमधून जाणून घेऊया। पहलगाम हल्ल्यातील गुप्तचर यंत्रणेचे अपयश, ऑपरेशन सिंदूर दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कथितरित्या केलेला हस्तक्षेप, इस्रायल-इराण युद्धात भारताची भूमिका, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले हल्ले, बिहारमध्ये सुरू असलेली मतदार तपासणी मोहीम, प्रादेशिक भाषावाद, अहमदाबाद विमान अपघात चौकशी, जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याच्या दर्जाची मागणी, मणिपूर हिंसाचार या मुद्द्यांसह महाराष्ट्रात वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यावर 293 खासदारांचं संख्याबळ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 234 खासदारांचं संख्याबळ असणारा विरोधी पक्ष कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे। येत्या 21 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बिहारमधील मतदार यादीच्या तपासणीवरून मोठ्या राजकीय लढाईची तयारी विरोधी पक्ष करतात। मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्ताव आणण्याची तयारी करतात। दुसरीकडे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात आगीत सापडलेल्या नोटांच्या प्रकरणी संसदेत चर्चा होणार आहे। वर्मा त्यांच्यावर संसदेत महाभियोग आणला जाणार आहे। या निमित्तानं न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि न्याय व्यवस्थेतील इतर त्रुटींसंदर्भात संसदेच्या पटलावर सर्वपक्षीय चर्चा पाहायला मिळू शकते। सरकारला न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या मुद्द्यावर सर्व पक्षांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। या अधिवेशनादरम्यान सरकार जीएसटी सुधारणा विधेयकासह 8 नवीन विधेयके सादर करण्याची शक्यता आहे। यात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025, मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक 2025, राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी सुधारणा विधेयक 2025, खाण आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2025, जनविश्वास तरतुदींमध्ये सुधारणा विधेयक 2025 आणि भूवारसा स्थळे कर आकारणी कायदा सुधारणा विधेयक 2025 तसंच भू अवशेष संरक्षण आणि देखभाल विधेयक 2025 या विधेयकांचा यात समावेश आहे। एकंदरीत पाहता संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। मात्र सरकार देखील 11 वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल। दुसरीकडे अधिवेशनात सरकार आणि विरोधकांच्या या संघर्षात देशातील जनतेला काय मिळतं याकडे देशातील जनतेचंही लक्ष असणार आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।